बातमी आहे पिंपरी चिंचवड मधून। आयटी पार्क हिंजवडी वॉटर पार्क झाल्याचं पाहायला मिळत आहे। पिंपरी चिंचवड शहरात आज सकाळी आलेल्या दमदार पावसामुळे आयटी पार्क हिंजवडी हा अक्षरशः वॉटर पार्क झालाय। फक्त काही मिनिटे आलेल्या दमदार पावसामुळे हिंजवडी परिसरातील रस्ते अक्षरशः पाण्याखाली गेले, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं दुचाकी वाहन देखील वाहून गेले। पावसाळ्यापूर्वी हिंजवडी परिसरात ड्रेनेज लाईन आणि नाले सफाई योग्य पद्धतीने न झाल्याने आज आयटी पार्क हिंजवडी वॉटर पार्क हिंजवडी झाल्याची वेळ ओढावली आहे। हिंजवडीमधील हे दृश्य आपण पाहतोय। मुसळधार पावसामुळे अक्षरशः या ठिकाणी पाणी साचलंय। या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी सुशांत डुंबरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सुशांत, पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे हिंजवडी परिसरातील ही दृश्य आपण पाहतोय। रस्ते अक्षरशः पाण्याखाली गेलेत, वॉटर पार्क झाले या ठिकाणी, याबद्दलची अधिक माहिती काय द्याल? नक्कीच पिंपरी चिंचवड शहरामध्ये सकाळपासून जोरदार पाऊस सुरू होता आणि पिंपरी चिंचवड शहरालगतच असलेल्या हिंजवडी आयटी पार्क मध्ये जर आपण पाहिलं तर पूर्ण रस्ते जे आहेत ते जलमय झालेले आहेत। वाहनं देखील त्यामध्ये अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जर ज्या टू व्हीलर आहेत त्या देखील वाहून गेलेल्या आहेत। हिंजवडीतील हा मुख्य रस्ता आहे आणि याच ठिकाणावरून जे आयटी पार्क आहे, मोठमोठ्या कंपन्या आहेत त्या देखील आजूबाजूला आहेत। सकाळच्या वेळीच या सर्व आयटीएन्सना कंपनीमध्ये जाण्यासाठी मोठे अडथळे निर्माण झालेत। या ठिकाणी नाले सफाई नाहीये किंवा कोणती उपाययोजना त्या ठिकाणचे जे ग्रामपंचायत आहे, हिंजवडी ग्रामपंचायत यांनी कोणती पावसाळ्यापूर्वी खबरदारी घेतली नाही। त्यामुळे अशा पद्धतीने ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि हिंजवडीमध्ये जर आपण पाहिलं तर मेट्रोचं देखील काम चालू आहे आणि त्या कामामुळे आधीच रस्ते छोटे झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। अवघ्या काही मिनिटाच्या पावसामध्ये ही जर अशी परिस्थिती निर्माण होतीये, त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। निश्चितच धन्यवाद सुशांत, या परिस्थितीची सविस्तर माहिती दिल्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।